नमस्कार, मी आप्पासाहेब खोत. आप्पासाहेब खोत ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरून आपल्याशी संवाद साधत आहे. आज मी आपल्यासमोर चांदवडी रुपया या ललित गद्य पुस्तकातील चांदवडी रुपया हा ललित गद्य लेख आपणासमोर वाचन करीत आहे. चांदवडी रुपया. आमच्या गावाच्या जवळ एका गावामध्ये खाडे नावाचा एक सावकार होता. हा मोठा धनाढ्य आणि गर्भश्रीमंत होता. त्या काळामध्ये त्याचं सावकारीचं लायसन होतं म्हणे. आमचं गाव जाकले गावासह जाकले, मागले, पोकले, केकले अशा 10-11 गावामध्ये तो सावकारकी करायचा. सावकारकी करत असताना या गावातील नडलेल्या शेतकऱ्यांना, अडलेल्या माणसांना हा कर्जावर रुपये द्यायचा. कर्जावर रुपये देत असताना घनखत लिहून घ्यायचा आणि त्या घनखतामध्ये ते जमिनीचं घनखत असायचं, ते त्याचं हमीपत्र असायचं. दरवर्षी पाडव्याला त्याचा हप्ता दिला जायचा. जर कर्जाचा हप्ता नाही दिला तर ऑटोमॅटिक 1-2 वर्षांमध्ये ती जमीन शेतकऱ्याची त्या सावकाराच्या नावावर व्हायची. आणि हा तसा जुलूम करायचा आणि अन्याय अत्याचारामध्ये तो या परिसरामध्ये प्रसिद्ध होता. याचा रोबाब फार वेगळा होता. हा त्या काळामध्ये घोड्यावरने यायचा, घोड्यावर ऐटीत बसायचा, एका हातामध्ये लगाम, दुसऱ्या हातामध्ये हंटर असायचा, डोक्याला रंगीत फेटा असायचा, अंगामध्ये 3 बटनाचा शर्ट घालायचा, वरती कोट घालायचा, शिवाय निळ्या धडीचं मलमली असं पंजी नेसायचा, 4 बोटामध्ये अंगठ्या सोन्याच्या असायच्या, गळ्यामध्ये गोप असायचा, दोन्ही भोवयाच्या मध्ये गुलालाची बारीक टिकली द्यायचा, शिवाय त्याच्या पायामध्ये राजे महाराज घालतात तशा चढावा, देखण्या चढावा असायच्या आणि हा रुबाब त्याचा वाढतच जायचा. खरं तर हा माणूस सावकार म्हणून या आसपासच्या गावामध्ये गेल्यानंतर चावडीमध्ये त्याची उठबस असायची. तिथं त्याला सन्मानानं वागणूक दिली जायची. खरं तर हा माणूस कमी बोलायचा, फक्त ज्याच्याशी कर्ज दिले त्याच्याशीच बोलायचा. हप्ता कधी भागवतोस, कर्ज कधी देतोस, त्याच्या नुसत्या शब्दानं कर्ज घेणाऱ्या माणसाचा थरकाप उडायचा. असा हा सावकार रस्त्यानं निघाला की समोर येणारी शेतकरी माणसं, गरीब माणसं कुर्णिसाद घालायची, नमस्कार करायची. चुकून जर स्त्रिया रस्त्यामध्ये आल्याच तरी बिचाऱ्या पायातल्या चपला काढून हातात घ्यायच्या, डोक्यावरचा पदर पुढं ओढायच्या आणि पाठमऱ्या उभा राहायच्या. असा त्याचा दरारा होता. असा या जुलमी सावकाराचं कर्ज काढायची वेळ आमच्या घराण्यावर आली. पुढं हा सावकार ज्यावेळी आमच्या घराण्यावर कर्ज काढायची पाळी आली त्यावेळी हा सावकार बैलगाडीतून यायचा. ती बैलगाडी रंगीत असायची. त्या रंगीत बैलगाडीला खिलारी बैलाची जोडी जुंपलेली असायची. गाडीमध्ये गादी असायची. गादीच्या वरती बावकाडाला टेकून तक्क्या लावलेला असायचा. हा तक्क्याला टेकून बसायचा आणि त्याचा शेजारी जो सेवक असायचा तो डोक्यावरती त्याच्या छत्री धरायचा. असा हा हळूहळू छकड्यातून येऊ लागला, कारण लोक आता त्या बैलगाडीला छकडा म्हणत. अशा या जुलमी सावकाराचे कर्ज काढायची वेळ आमच्या घराण्यावर आली. त्या काळामध्ये प्लेगची साथ आली. या प्लेगच्या साथीमध्ये आमच्या घरचा आमचा करता धरता चुलता तरुण वयातच निधन पावला. त्यात नारूची साथ आली. आमचं घरच काय सारं गावामध्ये हाहाकार माजला. माणसं पटाटा मरू लागली होती. माणसं असहाय्य झाली होती. आमच्या घराण्यावर कर्ज झालं होतं, ते बी पै पाहुण्याचं. ते घर बांधलं होतं, शेत नवीन घेतलं होतं, ओला दुष्काळ पडला होता, रोगराईची महामारी आली होती आणि त्यामुळं कर्ज काढण्याची वेळ आली. शेवटी आमची आजी, दादा, तात्या आणि आमच्या वडिलांचं मामा हरिमामा कर्ज काढण्यासाठी सावकाराच्या वाड्यात गेली. कर्ज घेऊन आले आणि कर्ज घेताना जमिनीचं गहनखत लिहून दिलं, हे हमीपत्र, आणि सांगितलं दरवर्षी पाडव्याला तुमचा हप्ता आला पाहिजे. जर हप्ता नाही आला तर जमीन माझी आहे हे लक्षात राखा, अशी सावकारानं सक्त ताकीद दिली. आणि त्या वर्षीचं व्याज कट करून कर्ज घेऊन ही माणसं आली. कर्ज घेऊन आल्या आल्या आजी दादांना तात्यांना काय म्हणाली, बाळानो
कर्ज काढणं म्हणजे डोक्यावर टांगती तलवार आहे. कर्ज म्हणजे महापुरातनं पळून जाण्यासारखं आहे. आणि कर्ज फेडणं म्हणजे पेटत्या वणव्यातनं बाहेर पडणं आहे. 4-2 वर्ष हाडाचं काढं करा, रक्ताचं पाणी करा आणि या कर्जाच्या दाढेतून मोकळं व्हा. कर्ज फिटलं पाहिजे. बघा किती कष्ट करावं लागतं ते तुमचं तुम्ही ठरवा. दादा तात्याने आजीचं ऐकलं. दोघं कष्टाला लागली. घरामध्ये आई, दादा, तात्या, चुलती आणि आजी यांनी रात्रंदिवस कष्ट करायला सुरुवात केली. उजाडलेला दिवस मावळतो घरी येताना माहिती नव्हतं. अन्न पाण्यावरची वासना उडाली. एवढं काम करत राहिली आणि खरोखरच कष्टाला फळ आलं. 2 वर्ष हप्ते व्यवस्थित फेडलं गेलं आणि 3ऱ्या वर्षी संकट आलं. ओला दुष्काळ पडला. शेतामध्ये धान्य पिकलं ते पोटापुरतंच. वर्षभर पुरलं एवढं धान्य घरामध्ये. आता सावकाराचा हप्ता कसा फेडायचा? सावकार काही ग बसणार नाही. ही जी माणसं आमची ओळखून होती. शेवटी नवा पर्याय शोधायचं ठरलं. आमच्या दादांना मानदेशी खिलार बैलांची चांगली पारख होती. ते करगणी खरसुडीला गेले आणि बिनदाती मानदेशी खिलार 2 वासरं आणली. दावणीला बांधली. येताना सांगड करून बैल आणली. बैलांचं पाय तळावलं. दादांचं पाय मोदळच्या मोदळा झाला सुजून. तरी सुद्धा बैल आणून दावणीला बांधली. शेतामध्ये सेलका घास होता, सोन्यासारखं गवत आणि हा जमीन चारा खाऊन बैल तयार करायची. 2-2.5 वर्षात 2 दाती होतील आणि 2 दाती झाल्यानंतर आपण नेऊन बाजारात विकायची. त्यातून आणलेल्या किमतीपेक्षा 2.5 पट जास्त पैसे मिळतील हा नवा पर्याय त्यांनी शोधला होता. पण सावकार 2-2.5 वर्ष थांबेल याची शाश्वती नव्हती आणि घडलंही तसं. एक दिवस सावकाराचा छकडा वडगाव वाटीने मळ्याजवळ आला. लिंबाच्या सावलीला छकडा थांबला. सावकाराचा सेवक मळ्यात आला. आजीने त्याला पाहिलं. आता मुंगीहून साखर खाल्ली पाहिजे आजीने ओळखलं. आजी घरात गेली. तांब्यावर पाणी घेऊन आली. येताना ताकाचा पेला घेऊन आली आणि सावकाराचा सेवक दारात आला आणि खळ्यावर उभा राहिला होता. जवळपास आजी गेली आणि सावकाराचा सेवक म्हणाला, तुमच्या 2 मुलांना सावकाराने बोलवलंय, त्यांना घेऊन जाण्यासाठी मी आलोय. आजी शांतपणे म्हणाली, मला कळलं तुम्ही आलाय तेव्हाच. आता असं करा, तुम्ही माझ्या दारात आलायसा, हे चूळ भरा आणि पेलावर ताक आणलंय, हे घ्या. सावकाराचा सेवक म्हणाला, कर्ज घेतलेल्या माणसाच्या घरचा पाण्याचा घोट सुद्धा घ्यायचं नाही अशी सक्त ताकीद आहे आम्हाला सावकाराची. हे मला माहिती आहे. पण अमृत पुढं आलंय, वलांडून जाऊ नका सा. माझ्या दारात एखादा भिकारी जरी आला तरी माझ्या अर्ध्या भाकरीची चतकोर भाकरी मी त्या भिकाऱ्याला देते. आणि तुम्ही तर सावकाराचं सेवक आहे सा, नोकर आहे सा, वलांडून जाऊ नका सा. आणि एक, तुम्ही माझ्या घरचं ताक प्यायलेलं, ही साडी मी सावकाराला करणार नाही. शेवटी त्याचा नाईलाज झाला. त्यानं चूळ भरली. थंडगार डेऱ्यातलं गारगार असं ताक तो प्याला, तृप्त झाला आणि चला म्हणाला. तुम्ही कुठे येताय? तुमच्या मुलांना घेऊन यायला सांगितले. आजी पुढे येताना ती म्हणाली, का? मला कशाचं भ्याय? तुम्हाला भ्या नाही? सावकारबाई माणसे जंग बोलत नाहीत, माहित आहे ना तुम्हाला. असू दे, मी रानबुंड बिचारी, त्यांच्या बहिणीसारखी. चला मी येतो. आजी शेवटी गेली. सावकारचा छकडा लिंबाच्या सावलीत थांबला होता. सावकारानं आजीला बघितलं आणि चेहरा पाडला. तरी सुद्धा आजीनं पदर पसरला आणि म्हणाली, मला का बोलवलं सा कळलं. 2 वर्ष हप्ता टाकलाय मला मान्य आहे, पण दुष्काळ पडलाय. आमचंच हाल झाला अशातला भाग नाही. साऱ्या भागावर ओल्या दुष्काळात पसरलाय. पोटाला माणसाला अन्न मिळेना. 1-2 वर्ष आणि थांबा. तुमचं कर्ज फेडल्याशिवाय मी स्वर्गात जाणार नाही, मी तुम्हाला वचन देतो. सावकार आतापर्यंत बोललाच नव्हता. तो चटकन म्हणाला, चालणार नाही. यावर्षी पाडव्याला हप्ता दिला पाहिजे. नाही दिला तर अर्धा मळा माझ्या नावावर होणार, हे लक्षात ठेवा. असं करू नका सा. मी पदर पसरलाय तुमच्या पुढं. बघा, लई वाकड्यात शिरू नका. आणि हे बघा, मला बी वाकड्यात शिरायला लावू नका सा.
कळत न कळत आजीनं सावकाराला धमकीच दिली होती. सावकारानं थोडा विचार केला. त्याला माहिती होतं आमच्या मळ्यात त्या काळामध्ये क्रांतिकारक यायचं. ही क्रांतिशील नाना पाटलाची माणसं होती. आमच्या परिसरातील माणसं त्यांना फरारी म्हणायची. हे क्रांतिकारक अन्याय अत्याचार करणाऱ्या सावकारांना जमीनदारांच्या पायामध्ये पत्र्या ठोकत होते. वारणा नदी ओलांडून आमच्या जिल्ह्यात आल्यानंतर त्यांना पोलिसांचा ससेमिरा वाचायचा आणि आमचा मळा हा त्यांच्या हक्काचं देण्याचं ठिकाण होतं हे सावकाराला माहिती होतं. कळत न कळत आजीनं त्याला धोक्याचा इशारा दिला होता. हे सारं ओळखून सावकार म्हणाला, ठीक आहे, बघतो विचार करून. आणि सावकार निघून गेला. आजी खाली आली. बाळानू, दादांना तात्यांना म्हणाली, नागाच्या शेपटी पाय देऊन आलोय, आता थांबू नकासा. निम्मा मळा आपल्या नावावर करून घेईल. कर्ज फेडलं पाहिजे. काय करायचे ठरवा. त्या रात्री दोघा भावांना झोप लागली नाही. अर्धा मळा जाणार याची चिंता मनात पोखरत राहिली. रात्रभर दोघं कूस बदलत राहिली. शेवटी पहाटे दोघेही भाऊ उठले, मळ्यात गेले. मळा निम्मा मोजल्यानंतर निम्मा मळा कुठं येतो याची चौकशी त्यांना करायची होती. शेवटी मोजायचं कसं. दिवसा उजेडी मोजावं तर गाव पाणवड्याला चर्चा होणार, भाऊभावकीत अब्रू जाणार. मग रात्रीच मोजायचं ठरलं. मोजायचं कशानं. क्षणात तात्याने विचार केला. डोक्याचा फेटा काढला आणि पटकाचा एक शेवट दादानी धरला, एक तात्याने धरला. पटक्याने मळा मोजला आणि निम्मा मळा कुठे येते याची खात्री करून घेतली. निम्मा मळाबरोबर देव आंब्याच्या जवळ येत होता. दोघा भावाभावांच्या अंगावर शहर आलं. एवढा निम्मा मळा गेला तर यामध्ये जगायचं कसं. पोराबाळांची पोटं भरणार कशी. आणि खरं तर उशाला कोण येणार. जन्मोजन्मी डुई सावकार येणार. वाद्या उशाला बसणार. काय वाटेल ते झालं तर कर्ज फिटलंच पाहिजे. आणि मग तो दिवस उगवला, तो हातात छन्नी हातोडा घेऊनच टाकीचं गाव सोसण्यासाठी. आणि मग घरामध्ये आई, दादा, चुलती, तात्या आणि आजी ही माणसं कामाला लागली. एवढं कष्ट केलं. 2 वर्ष नवीन सण केला नाही. अंगाला नवीन कापड घातलं नाही. घरातील बायकांनी सुई दोरा घेतला. वाकडच्या दोऱ्यानं अंगावरच्या लुगड्याला 2दा दण घातला. दादा तात्यांची कापड 17 ठिकाणी फाटली. 17 ठिकाणी ठिगळं लावली. तसं दिवस काढलं. चांगलं चुंगलं खाल्लं नाही. पावसाळ्यात तर मक्याची कणसं उकडून खाल्ली. मक्याच्या कण्या खाल्ल्या. ताक कण्या खाऊन दिवस काढलं. इतकंच काय, एवढा बरकावा केला की जेवल्यानंतर ताटात हात धुतल्यानंतर ते खरकट पाणी सुद्धा पिऊन काढलं. कारण त्यात एखादं भाताचं शीत असलं तर ते पोटात जावं एवढा बरकावा केला. आणि त्या वर्षी बऱ्यापैकी पीक झालं. उत्पन्न बरं आलं. दुसऱ्या वर्षी मात्र दुष्काळ पडला. ओला दुष्काळानं माणसाचं हाल झालं. आता काय करायचं. शिवाय त्या काळात बैल होता. तो अवताचा बैल बसला. संकट आलं. अशा वेळी देव धावून येतो म्हणतात तसं झालं. हरिमामा पुढं आलं. आपल्या दावणीचा रेडा आणला. आमच्या दावणीला बांधला. रेडा होता म्हणून त्याला रेडा म्हणायचा नाही. बैलाबरोबर तो आवत ओढायचा. धुरीला झोपला की बैलाला कामाला ओव्हरलोड होता. त्या दोघांनी पुन्हा कष्ट करायला भावाभावाने सुरुवात केली. कष्टाला यश मिळालं. मग विहिरीवरती ऊस लावला. ऊसाच्या गुराळ केलं. त्यातून 4 पैसे मिळत गेलं. तोपर्यंत बैल विकण्यासाठी पैसे तयार झालं होतं. ती बैल विकली आणि शेतातील 2-3 झाडे विकली. दावणीची गाभण म्हैस विकली आणि पैशाची जुडणी केली. 2 वर्ष हप्ते थकलं होतं. आता कर्ज भागवायची वेळ आली होती. दादा, तात्या, आजी ही निघालीत कर्ज भागवण्यासाठी. त्या दिवशी संध्याकाळी मळ्यातील घरामध्ये घोंगड्यावरती 800तून पैसे ओतलं, मोजलं. नोटा होत्या 100च्या. त्या गोळाच्या विक्रीतून आलेल्या त्या बाजूला ठेवल्या आणि ते पैसे मोजलं. आणि या कर्जामध्ये 1 चांदवडी रुपया कमी पडला. कर्ज भागवला जाताना गावातील लिखापडीची 2 माणसं बरोबर असावी म्हणून
जंगमाचा रामू मामा बरोबर घेतला, शिवाय ब्राह्मणाचं लघुपंत काकाई बरोबर होतं. लखोपंत काकांना सांगितलं, काका 1 रुपया कमी आहे. आजी म्हणाली, असू दे, 1 रुपयाची आपण त्यांना सूट मागू. त्याप्रमाणे सावकाराच्या वाड्यात पाडवा उद्या आहे म्हणून आदल्या दिवशी ही सगळी मंडळी गेली. सावकारानं यांना पाहिलं आणि चेहराच पडला. सावकाराचा रागरंग बदलला. निम्मा मळा सावकाराच्या घशात जाणार होता. सावकारानं आता कर्ज फेडून घेण्याचा विचार बदलला असंच जणू आजीला वाटलं. तरी पण जाजमावरती रुपये ओतलं. त्याच्या दिवाणजीनं रुपये मोजलं. सावकार बघतच होता आणि दिवाणजी म्हणाला, 1 रुपया कमी आहे. आजी पुढे गेली, पदर पसरला, म्हटले, सावकार 1 रुपयाची सूट द्या. मग मात्र सावकार लालबुंद चेहरा करून म्हणाला, डोळे वटारून बोलला, चालणार नाही. 1 रुपयाची सूट द्यायला मी काय कर्णाचा अवतार नाही. रुपया नसेल तर सगळे तुमचं रुपये उचलायचं आणि घेऊन जायचं. घनखत माझ्याकडे आहे, निम्मा मळा माझ्या मालकीचाही विसरू नका. हे मात्र लोकपंत काकांना सहन झालं नाही. काकांनी कनवडीचा चांदवडी रुपया काढला आणि त्या ढिगात टाकला आणि आजीकडे पाहत पंत म्हणालं, तानू अक्का, या शूद्र माणसाकडे क्षमा याचना मागू नका, तेवढी लायकी नाही त्याची. सावकार पंतांना काही बोलला नाही, कारण पंतांचा वचक त्याला माहिती होता. ठीक आहे, कर्ज भागलं तुमचं, येतो आम्ही. आता लिकापडीचा तो कागद द्या परत. घनखत सावकार म्हणाला, देणार नाही. उद्या पाडवा तोंडावर आहे आणि शुभ दिनी मी कधी कागदपत्र परत देत नाही. अक्षय तृतीया झाल्यावर देतो. जंगमाच्या रामू मामानं आमच्या सगळ्या घरच्या माणसांना खुणावलं. वाड्यातून ते बाहेर पडले. निदान कर्ज तरी फेडून घेतलं, नशीब म्हणायचं. माणसं घरात आलीत आणि आल्या आल्या त्या दिवशी संध्याकाळी जेवताना आजी दादांना तात्यांना म्हणाली, बाळानो, पंताने आपली लाज राखली. 1 चांदवडी रुपया त्या ढिगात टाकला. कधीही विसरू नका. याची जाणीव तुम्ही ठेवा. दादानी तात्यांनी तसं आजीला वचन दिलं. असंच दिवस चाललं होतं. अक्षय तृतीया झाली. दादा तात्यांनी जाऊन घनखतची मागणी केली. तात्या एकदाच काय 2 वेळा गेले, पण अक्षय तृतीया झाली तरी सुद्धा सावकारानं घनखत दिलं नाही. अर्धा मळा माझ्या मालकीचा आहे, लक्षात ठेवा, असाच तो तराटणी देत होता. आमच्या घरच्या माणसांचा नाईलाज झाला. लकडीशिवाय मखडी वटणी येत नाही हे आजीनं ओळखलं. त्या काळात क्रांतिकारक आमच्या मळ्यात येत होतं. त्यांच्या कानावर ही गोष्ट गेली. त्यांनी सावकाराला अद्दल घडवायची ठरवलं. आजीला सांगितलं, सावकार मळ्याच्या वाटेनं जातो, आम्ही टेकावरती मळ्याच्या जवळ उभा राहतो. तुम्ही त्याला घनखताची मागणी करायची. त्यानं घनखत नाही दिलं की हातातील काठी इशाऱ्यासाठी उंच करायची. आम्ही काय ओळखायचं ते ओळखतो. ठरल्याप्रमाणे क्रांतिकारक मळ्याच्या जवळच्या टेकावरती उभा राहिले. सावकाराचा छकडा येताना दिसला. एका क्रांतिकारकानं आजीला खुणावलं. आजी पुरुषभर उंचीची काठी घेऊन वडगा वाटेवर उभी राहिली. सावकाराचा छकडा आला आला म्हणत मळ्याच्या जवळ लिंबाच्या सावलीजवळ येऊन उभा राहिला. आजी पुढं. आजी सावकाराजवळ पदर पसरून म्हणाली, सावकार, आता कर्ज तुमचं भागले, तेवढं घनखत परत द्या. एवढ्यात काय गडबड आहे? माझा मी कधी देईन तेव्हा देईन, पण तरी पण लेखापडीचा कागद माझ्याकडे आहे. अर्धा मळा माझ्या वाटणीवर येतोय हे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही घनखत देणार नाही तर तसं समजा. मग मात्र आजीनं हातातील काठी उंच धरली आणि मळ्याच्या टेकावर उभा राहणारा फराऱ्यांना इशारा केला. धाडकन बंदुकीचा बार उडला.
सावकाराची बैल भुजली, ती पुढे येऊ लागली. आजीनं हातातील काठी आडवी धरली, बैल माघारी फिरली आणि सुटात सुटली. धुर्रा उडाला. तोपर्यंत क्रांतिकारक आडवं आलं. सोडायचा नाही, धराधरा म्हणाले. पळत पळत क्रांतिकारक आडवे झाले. तसं बैल जास्तच उदाळली आणि कधी आली आणि कधी सावकार गेला कळलंच नाही. सावकाराची हाग लेडी आणि पळता बैल थोडी झाली. त्या दिवसापासून सावकारानं आपली वाटच बदलली. वडगाव वाटेला सावकाराचा छकडा पुन्हा कधीही दिसला नाही. आला तो त्याचा 2 दिवसानं सेवकच आला. त्याच्या हातामध्ये लिकापडीचा तो कागद होता. आजीनं ओळखलं. घरामध्ये गेली. तांब्यावर पाणी, पेलावर ताक आणलं. सेवक म्हणाला, क्षमा करा, चुकलं आमचं. तुमचं काही चुकलं नाही. तुम्ही नोकरदार माणसं, दारात आलायसा, चूळ भरा, पेलाभर ताक प्या, मला बरं वाटेल. त्यानं चूळ भरली, पेलाभर ताक प्याला आणि तो निघून गेला. पहिली घटना घडून गेली आणि आता घरातील माणसं कर्ज फिटलं म्हणून निर्दोष झाली, कामाला लागली. मळा फुलत राहिला. शेतामध्ये राबत होते, आता मळा फुलत होता. बघता बघता 2-4 महिने निघून गेलं आणि दसरा आला. दसऱ्याला सोनं वाटण्याचा कार्यक्रम. दादा तात्याने सोनं घेतलं आणि पंतांच्या वाड्यात गेले आणि त्या सोन्यामध्ये चांदोडी रुपये होता. सोनं देताना पंतांच्या हातावर दादाने रुपया ठेवला आणि दादा आणि तात्या पंतांच्या पाया पडले. रुपया पंत घेईनात. नको, हे बरोबर नाही, तुमच्या पाया पडतो. रुपया त्यांच्या हातावरती ठेवला. पंत म्हणाले, मला त्याची गरज नव्हती. नाही, आमच्यावर तुम्ही खूप उपकार केले. उपकाराची भाषा बोलू नका. जोपर्यंत तुम्ही रुपया घेत नाही तोपर्यंत आम्ही तुमचं पाय सोडणार नाही. दोघं पाया पडले. शेवटी पंतांचा नाईलाज झाला. त्याने रुपया घेतला. वाघाच्या जबड्यातून जमिनीची कर्जातून मुक्तता झाली होती. त्यासाठी घरच्या माणसाने भरल्या पुरात उड्या घेऊन पोहून जाण्याचं आव्हान पेललं होतं. मळमातीतील घामाला सुगंध यावा एवढा घाम त्यांना गाळावा लागला. त्याचं फळ त्यांना मिळालं. सोन्याचं दिवस आलं, घराला घरपण आलं. असंच दिवस सरत गेलं आणि तो काळाकुट्ट दिवस उजाडला. जे घडायला नको होतं ते घडलं. नथुराम गोडसे नावाच्या माणसानं महात्मा गांधी या देव माणसावर गोळ्या झाडल्या. त्यात महात्मा गांधी हे राम म्हणून गतप्राण झाले, देवाघरी गेले. सारा देश दुःख सागरात बुडून गेला. नंतर साऱ्या देशभर त्याचं पडसाद उमटलं. एका ब्राह्मण समाजातील व्यक्तीनं महात्मा गांधींना गोळ्या घालाव्या आणि ठार मारावं ही कल्पनाच लोकांना सहन झाली नाही. तरुण रस्त्यावर उतरले. ब्राह्मणांच्या घरांना आगी लावण्यात आल्या. हे लोण कोल्हापूर जिल्हा आणि सांगली जिल्ह्यात आलं आणि येता येता आमच्या गावातही आलं आणि पोलिसी यंत्रणा अपुरी पडली. आमच्या गावात वरच्या आळीला ब्राह्मणांचं घर एका रात्री पेटलं. आमची आजी अगोदरच सावध झाली होती. लघुपंतांच्या वाड्यातील माणसं आजीनं आपल्या घरात आणून ठेवण्याचा विचार केला. खरं तर लघुपंतांच्या वाड्यावर माणसं चालून येणार हा धोका आजीनं ओळखला होता. ती पुढे गेली. दादा तात्यांना घेऊन पंतांच्या वाड्यात गेली. पैसा, अडका, दाग दागिनं आणि पंतांचं कुटुंब घेऊन आपल्या घरी आणून ठेवलं. दादा तात्यांना सावध केलं. दिल्या वचनाची आठवण करून दिली. दादा तात्या आणि काही तरुण पोरं हातात हत्यारं घेऊन लघुपंतांच्या वाड्याकडे धावली. वाड्यापुढं संरक्षणासाठी जीवावर उदार होऊन आडवी उभी राहिली. त्या रात्री आबारामुशी, आकाराम रामुशी, गावातील काही भडक डोक्याची माणसं आणि काही क्रांतिकारक हातात हत्यारं आणि दिवट्या घेऊन चाल करून आली. भारत माता की जय, वंदे मातरम, महात्मा गांधी अमर रहे अशा घोषणा देऊन सारा गाव दणानून सोडला. पळापळ सुरू झाली. माणसांनी धडाधड आपली दारं बंद करून घेतली. सारा गाव थरारला. गावाचा थरकाप उडाला. आला आला म्हणित जमाव लघुपंतांच्या वाड्या समोर आला. जमावानं दादांना तात्यांना पाहिलं. जमाव जागच्या जागी थांबला. त्यांच्या आक्रमक पायांना ब्रेक लागला. त्या जमावातील आबारामोशी आणि त्याचा पुतण्या आकाराम
धरपकड वॉरंट असताना आमच्या मळ्यात येऊन दडून राहिली होती. आमच्या घरचं त्याने अन्न खाल्लं होतं. तसंच जमावातील काही क्रांतिकारक ज्यांना आपण फरारी म्हणायचे ते सुद्धा आमच्या मळ्यात काही दिवस राहून गेले होतं. त्याने आमच्या घरची भाजी भाकरी खाल्ली होती. भूमिगत असताना ते निर्धोकपणे मळ्यात राहिले होते. लघुपंतांचा वाडा पेटवायला ही सारी मंडळी धावतच आली. दादा तात्यांना समोर पाहिल्यावर हत्यारबंद गडी जाग्यावरच थांबलं. घोड्याच्या ताकदीचं हे दोघं भारदस्त गडी दुसरं कोणी नसून ज्यांच्या घरचं आपण अन्न खाल्लं आहे, ज्यांनी आपल्याला आसरा दिलाय, तेच हे दोघं आहेत. आबा, अरे चुकीचं होतं या. उपकाराची जाणीव ठेवायला पाहिजे. मानलेल्या भावावर हत्यार कसं चालवायचं? माघारी फिरा. जमावातील क्रांतिकारक म्हणाला. तशी जमावातील नासमज आणि भडक डोक्याची तरुण पुढे झाले म्हणाले, चालणार नाही, वाडा पेटवायचा. तसं दादा गरजलं. आबा, त्या बाजार भोंग्यासनी म्हणावं, बायकांच्या कपाळावरचं कुकू पुसून आलायसा का? आकाराम, अरे खाल्लेल्या ताटात थुकू नक आणि वकू बी नक. जाणीव ठेव. पंताच्या केसाला धक्का तर आमच्या जीवाला धोका. गप गुमान माघारी फिरा. तात्या गरजलं. एका क्षणात वातावरण पालटलं. आबा, आकाराम आणि ओळखीचं क्रांतिकारक माघारी फिरलं. दिवट्या विजल्या. धोका टळला. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. पुढं काही दिवस वातावरण निवळेपर्यंत दादा तात्या आणि पंतांचा वाटेकरी आणि काही जोडीदार पंतांच्या वाड्याचं रक्षण करायसाठी रात्रभर डोळ्यात तेल घालून जागता पारा ठेवत होती. वाड्याची राखण करत होती. आणि पंत काका आणि त्यांचं कुटुंब आमच्या घरी सुरक्षित होतं. पुढं काही दिवस निघून गेलं. खरं तर आमच्या कर्जफेडीच्या वेळी लघुपंतांनी जो चांदोडी रुपया दिला होता त्याची परतफेडच होती. काही दिवसांनी हळूहळू वातावरण निवळलं. धोका टळला. पंत काका गावातून हिंडू फिरू लागलं. धोका टळल्याचं त्यांच्याही लक्षात आलं. आणि एक दिवस पंत आपल्या घरी निघालं. आजी, दादा, तात्या पंतांच्या पाया पडली. पंतांनी दादा तात्यांना कवेत घेतलं. मायेनं कुरवाळलं. सगळ्यांचं डोळं आसवाने भरलं. काका गैवरलं. अश्रुनावर घालत म्हणालं, या संकटातून मी आणि माझा वाडा वाचेल असं वाटत नव्हतं. तुमच्यामुळं वाचलो. तुमच्या घराण्याचं माझ्यावर जन्मोजन्मीचा उपकार आहे. कर्जाची परतफेड करू. तशी आजी पुढे झाली आणि म्हणाली, आमचं उपकार नाहीत, तुमचंच आमच्यावर जन्माचं न जन्मोजन्मीचं उपकार आहेत. माझी पोरं आणि मी हे नाही इसरायचे. सारीच काही क्षण अबोल झाली. सगळ्यांचं डोळं पाणावलं होतं. लघुपंत काका निघालं. पाठमोर होता होता म्हणालं, चांदोडी रुपयाची परतफेड या रूपानं व्हावी हे देवाच्याच मनात होतं. देवाचे डोळं उघडं असतात म्हणतात. हे खरं आहे. परमेश्वराची लीला अगाध आहे. तो कोणाच्या तरी मुखातून बोलतो आणि कोणाच्या तरी कृतीतून दर्शन देतो. फक्त त्याला ओळखता आला पाहिजे. धन्यवाद.